छावा सिनेमा आला त्यानंतर मुलं शोधायला लागले हा. संभाजी महाराज काय आहेत, त्यांच्या मनावरती त्यांच्याबद्दलची माहिती बघायला लागले. हा. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. पण मग हे आपल्या अभ्यासक्रमात जर आलं असतं, माणुसकी काय आहे, प्रेम काय आहे, दया काय आहे, करुणा काय आहे, नम्रता काय आहे, हे सगळं मुलांना बालवयापासून जर दिलं तर ते रुजले जातात त्यांच्यावर संस्कार. आरटीईचे पैसे घेताना तुमचं हे कमी आहे, तुमचं ते कमी आहे बघतात, पण आरटीईचे विद्यार्थी पाठवताना कुठलंही डॉक्युमेंटेशन बघितलं जात नाही. मुलांनी भाकरी करायची आणि मुलींनी मदत करायची, हा आम्ही उपक्रम दोन्हीकडे घेतला. अप्रतिम भाकरी चुलीवर मुलांनी केल्या. म्हणजे आता आपण बघतोय आता जे वातावरण झालंय की गॅस नाहीये, मिळत नाहीये, मग चूल पेटवण्यापासून सुरुवात आहे बऱ्याच ठिकाणी. तर मुलांनी आनंदाने छान भाकरी केल्या. पालकांना तर इतका आनंद झाला, माझ्या मुलाला भाकरी येते. मुलं बाहेर खेळायला गेली, सोसायटीमध्ये गेली तर आजूबाजूचे ओरडतात, कारण सोसायटीजवळ ग्राउंड नाही राहिलेलं. कोणाची काच फुटते, कोणाला गोंगाट होतोय, कोणाला त्रास होतोय, मग मुलं खेळणार कुठे? मग खेळायला वेळ मिळत नाही, मग ऑटोमॅटिकली त्यांच्या हातात मोबाईल येतो. म्हणजे बालवयापासूनच ते शिक्षण त्याचं घेतील. ठीक आहे, तुम्ही मुलांचा अभ्यास घेऊ नका, स्वतः मुलांना स्वतः करू द्या, हेच गरजेचं आहे. पण ऍटलिस्ट त्याच्या जवळ बसा, तिच्याजवळ बसा, काय करतोय काय नाही करत हे पालकांना कळलंच पाहिजे. म्हणजे त्याशिवाय तुमचं आणि मुलांमध्ये इंटरॅक्शन होणार नाही, बॉन्डिंग होणार नाही. हे खूप गरजेचं आहे, पण ते तसं होताना दिसत नाही. आणि सगळीकडे क्लास, म्हणजे त्यांना क्लास ट्युशन टीचर जे सांगेल ते त्यांना जास्त खरं वाटतं, म्हटलं जावं. कारण ही विश्व प्रार्थना आहे, ती कुठल्या एका धर्माला धरून नाहीये, ती सगळ्यांसाठी आहे. तर ती ऍटलिस्ट सगळ्या शाळांमध्ये तरी म्हटली जावी आणि त्याचा अर्थही मुलांना कळावा. माझं उत्तर आहे, या शाळा बिल्डिंग फंड डोनेशन घेतात. मग हे जर घेत असतील तर मग त्यांना इकडे पण एक्झम्पशन, इकडेही त्यांचे पैसे वाढतायत. मग खरंच आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांना याचा लाभ होतोय का, हा खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. नमस्कार. शाळा शिकणं हे जसं करिअरची सुरुवातीचा भाग आहे, तसं शाळा चालवणं हे देखील करिअर आहे. आणि चांगला विचार घेऊन उत्तम शाळा चालवणं आणि नवीन संस्कारित पिढी घडवणं हे तर महान करिअर आहे. आज आपण करिअर विजयच्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये निमंत्रित केलं आहे स्वाती मुळे वाळुंज यांना. आणि यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मूळतः इंजिनियर, नंतर त्यांनी शालेय व्यवस्थापन, शालेय प्रशासनात अनेक वर्ष काम केलं आणि आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित संतपीठ या शालेय उपक्रमामध्ये शाळेमध्ये त्या संचालिका आहेत. त्याचबरोबर आई एज्युकेशनल सोसायटीच्या त्या संस्थापिका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अंतर्गतच न्यू ऑक्सफर्ड स्कूल चालते, त्या शाळेमध्ये त्या संचालिका आहेत. नमस्कार. रामकृष्ण हरी. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणताय आणि ते जे संस्कार आहेत संतपीठमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने देताय, मला असं वाटतं की हा सगळ्यांसाठीचा नवीन असलेला एक किंवा आधीचा जुना एक परंपरावादी उच्चार आहे, जो आपण मधल्या काळात विसरलो होतो. बरोबर. तुम्ही रामकृष्ण हरीनेच सगळ्या संवादाची सुरुवात करता. संतपीठ हा जो उपक्रम आहे त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, पालक वर्ग हा सगळा रामकृष्ण हरीनेच सुरुवात करतो. क्या बात. म्हणजे रामकृष्ण हरी हा आपला संतांनी दिलेला मंत्र आहे, तर तो मंत्र तसाच पुढे चालू आहे. म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि हाय वगैरे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या कालखंडामध्ये आता तुम्ही रामकृष्ण हरी हा एक मोठा संदेश शालेय माध्यमातून लहान मुलांपासून देताय. खूप मोठी गोष्ट आहे. आपण आजच्या पॉडकास्ट इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. आपण पाहतो की आपण महाराष्ट्रात आहोत आणि महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिलेली आहे. जसं आता संतपीठ असा उल्लेख केल्यानंतर मला आठवलं की संत साहित्य आणि ह्या सगळ्या गोष्टी, महाराष्ट्र खूप नशीबवान आहे आणि आपण सगळेजण नशीबवान आहोत की आपल्याला खूप चांगली परंपरा मिळाली. या परंपरेमध्ये सगळ्यात मोठा ज्याला असं म्हणता येईल की एक भाग आहे आणि ज्याच्या ताकदीवरती आपण चालतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. तर मला असं कळतंय किंवा पूर्वी मी ऐकलं होतं की CBSEच्या सिलेबसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खूपच कमी कंटेंट आहे आणि एक शिकवण्यासाठी खूप असून सुद्धा ते कमी आहे. सध्याची परिस्थिती काय? सर, आपण म्हणलं अगदी बरोबर आहे. CBSE अभ्यासक्रमामध्ये जो अभ्यासक्रम
एक अभ्यासक्रम व्हावा म्हणून हा. भारतामध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा भरपूर आहेत हा. आणि त्याला मागणी भरपूर आहे. हम्म. तर त्या अनुषंगाने त्या हम्म. अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हम्म. अगदी 4 ओळींचा अभ्यासक्रम आहे अजूनही. म्हणजे ही खरं खेद करणारी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हम्म. सगळे वापरून राजकारण करतात, हम्म. समाजकारण करतात हम्म. आणि या गोष्टीकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. हम्म. आणि जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांचंही म्हणणं आहे हम्म. की सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास हा मुलांना, देशभरामधल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. याचं कारण असं की बाहेरच्या जगामध्ये हम्म. शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमामधला गनिमी कावा सैन्यांमध्ये शिकवला जातो बरोबर आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना हम्म. तो आपण शिकवू नये का? हम्म. मग त्यासाठी इतके वर्ष आपल्या राजकारण्यांनी, आपल्या शिक्षण मंत्र्यांनी, हम्म. मागील शिक्षण मंत्र्यांनी किंवा आत्ता पण हा त्यांच्या लक्षात कसा आला नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे की हे कशामुळे घडलं असं, म्हणजे आणि का घडतंय याच्याकडे इतकं दुर्लक्ष का करण्यात आलं. पण यासाठी स्टेट बोर्ड म्हणजे स्टेट बोर्डच्या माध्यमातल्या शाळांनी हा. शिवाजी महाराजांचा इतिहास हा इयत्ता 4थीमध्ये आहेच आहे, आहेच आहे. पण तो तेवढा सफिशियंट आहे का? नाही. आज पुणे विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांच्या अभ्यासक्रमावर एक पूर्ण डिप्लोमा कोर्स स्टार्ट केलेला आहे. बरोबर. त्याचबरोबरीने छत्रपती संभाजी महाराज हे किती मुलांना माहिती आहे देशभरामध्ये? फक्त छावा चित्रपट आला त्यानंतर माहीत झाले. हे कितपत योग्य आहे? तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपले जे महान पुरुष आहेत हे जर कळवायचे असतील तर सीबीएसई माध्यम हे त्याचं मोठं माध्यम आहे. त्यामुळे त्या अभ्यासक्रमामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं. आणि ते एकूण जी काही माहिती मिळणार आहे विद्यार्थ्यांना, त्यातून प्रेरणा मिळणार आहे, त्याच्यातून जीवनाची दिशा मिळणार आहे आणि जगापर्यंत ही सगळी व्यक्तिमत्व एक उद्बोधक अशा पद्धतीने पोहोचणार आहेत. तुम्ही काय करता याच्यावर? आता यामध्ये जेव्हा आम्हाला जाणवलं की नाही, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई माध्यमामध्ये नाही आणि आपली शाळा तर सीबीएसई माध्यमाची आहे, तर आम्ही मागच्या वर्षापासून वीरगाथा असा उपक्रम चालू केला. तर त्यामध्ये वीरगाथामध्ये प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक हा आपल्या शिवाजी महाराजांबद्दलची माहिती पूर्ण जन्मापासून ते त्यांचा पराक्रम सगळी माहिती तिथे सांगितली जाते आणि विद्यार्थ्यांना कळतं. त्याचबरोबरीने अॅन्युअल फंक्शनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा नाटिका सादर केली जाते. आता छावा सिनेमा आला त्यानंतर मुलं शोधायला लागले संभाजी महाराज काय आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती बघायला लागले. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. पण मग हे आपल्या अभ्यासक्रमात जर आलं असतं तर अगदी बाल वयोगटांपासून त्यांना छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची पूर्ण माहिती आणि संस्कार हे त्यांना अंगीकृत करता आले असते. बरोबर. तर याचीच प्रेरणा मिळावी म्हणून मी मुशीमध्ये राहते, तर तिथे हिंदूभूषण छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा पुतळा आणि पुढे जाऊन त्याच्याबद्दलचा त्यांचा जीवनपट हा सादर करणार आहे. म्हणजे सादर करण्याचं काम चालू आहे, बांधकाम चालू आहे. बरं, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमामध्ये तो अपेक्षित आपण सांगितलं, तसंच संतांची जी आपली भूमी आहे, म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सगळ्या संतांचे खूप मोठे एक प्रकारचे विचार संस्कार आपल्यावरती आहेत. तर तुम्ही संतपीठ या शाळेमध्ये आहात, तर काय वेगळेपण आहे इतर शाळांमध्ये आणि तुमच्या शाळेमध्ये? खरं सांगायला गेलं तर आपलं हे दुर्दैव म्हणावं लागेल, आपल्याला खूप मोठा महाराष्ट्राला वसा आणि वारसा मिळालेला आहे. संतांचं मोठं, सगळ्या भारतामध्ये सगळ्यात जास्त संत जे होते ते आपल्या महाराष्ट्रामध्ये. बरोबर. आणि त्यांची माहिती, त्यांचा इतिहास, त्यांचं चरित्र हे आपल्याला अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही. आहे अभ्यासक्रमात, पण अगदी थोडे कुठे अभंग मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. सीबीएसई मध्ये तर अजिबात नाही, अजिबात नाही. मग यासाठी खूप चांगला उपक्रम संतपीठ या माध्यमातून होतोय. तो शासकीय उपक्रम आहे?
हा उपक्रम शासकीय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंपनी स्थापन करून त्यामध्ये हा उपक्रम संतपीठ शाळा सुरू करण्यात आली. खरं या शाळा चालू करण्यामागचा मोठा जो सहभाग असेल तर आमदार महेशदादा लांडगे यांनी पुढाकार घेऊन हे साकार केलंय. म्हणजे खूप चांगला असा अनोखा उपक्रम आहे की जो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रात नाही, म्हणजे फक्त पिंपरी चिंचवडमध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांच्या शाळांमध्ये हे होणं गरजेचं आहे. इव्हन भारतामध्ये होणं गरजेचं आहे. आणि आमचा उद्देश हाच आहे की जे आपले संतांचे जे विचार आहे ते महाराष्ट्राबरोबर भारताबरोबर जगाच्या बाहेर पण जाणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण संतपीठामध्ये हे शिक्षण दिलं जातं. म्हणजे संतपीठामध्ये तुम्ही हे शिक्षण, संतांचे विचार, संस्कार हे देताय. मला तुम्ही सांगा की इतर ज्या शाळा आहेत महाराष्ट्रातल्या, आता तुमची शासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही शाळा सोडली तर उरल्या शाळांमध्ये संत साहित्याबद्दल काय घडतंय? आता संतपीठ शाळेमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये आपण संत साहित्याचा विषय टाकलेला आहे. तर तो विषय असा आहे की नर्सरी पासून ते स्टँडर्ड 10th पर्यंत व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये वयोगटानुसार मुलांना समजतील असे अभंग, कथा आपण इन्क्लूड केलेल्या आहेत, ओव्या इन्क्लूड केलेल्या आहेत. तर कथा कशासाठी, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे स्टोरी टेलिंग हे विद्यार्थ्यांना जर सांगितलं, प्रभावी पद्धतीने सांगितलं तर ते त्यांच्या मूल्यांमध्ये त्याची जडणघडण होते. त्याचबरोबरीने क्रिटिकल थिंकिंग, अनालिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग हे मुलांमध्ये वाढ होते. तर फक्त काल्पनिक कथा सांगायच्या नाही तर ज्या खरं घडलेल्या कथा आहेत, मग त्या कोणाच्या, आपल्या संतांचे, मग त्याचे विचार, त्याची मूल्य जी काय आहेत, माणुसकी काय आहे, प्रेम काय आहे, दया काय आहे, करुणा काय आहे, नम्रता काय आहे, हे सगळं मुलांना बालवयापासून जर दिलं तर ते रुजले जातात त्यांच्यावर संस्कार. आणि त्या संस्कारांमधनच पुढची पिढी जी घडणार आहे ती नक्कीच माणुसकी हाच धर्म पुढे नेईल. आणि यासाठी संत विचारांचा अभ्यासक्रम गरजेचा आहे. तर इतर शाळा काय करतात या म्हणण्यापेक्षा निदान पसायदानाची तरी सगळ्या शाळांमध्ये म्हटलं जावं. कारण ही विश्व प्रार्थना आहे, ती कुठल्या एका धर्माला धरून नाहीये, ती सगळ्यांसाठी आहे. तर ती ऍटलिस्ट सगळ्या शाळांमध्ये तरी म्हटली जावी आणि त्याचा अर्थही मुलांना कळावा. कधी कधी कार्यक्रमांमध्ये आपण पाहतो की पसायदान असतं आणि खास करून धार्मिक कार्यक्रमात, सत्संग असलेल्या कार्यक्रमात ते असतं, परंतु शाळेमध्ये दिनक्रमामध्ये पसायदान असावं असं तुमचं मत आहे? दिनक्रमामध्ये पसायदान का असावं, नुसतं पसायदान म्हणणं उपयोगाचं नाही, तर पसायदान काय आहे, त्याचा अर्थ काय, तो मुलांना कळणं फार गरजेचं आहे. मौलिक विचार येतो त्याच्यामध्ये, म्हणजे फक्त मुलांनाच नाही तर विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकांनाही कळणं गरजेचं आहे. आता काय होतं, इथे संतपीठ हा जो उपक्रम आहे आमचा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. विद्यार्थ्यांबरोबर पालकही शिकतायत, म्हणजे पालकांनाही त्याचा अनुभव घेता येतोय, शिकता येतोय. आता मध्येच आम्ही एक कीर्तन महोत्सव केला होता, बाल कीर्तन महोत्सव. त्यामध्ये 4 भाषांमधनं कीर्तन सादरीकरण केलं. इंग्रजी, हिंदी, मराठी आणि संस्कृत या 4 भाषांमधनं केलं होतं. आता कीर्तनामध्ये काय सांगितलं जातं की तुम्ही जो कुठला अभंग घेताय त्यातून काय मूल्य देणार आहे, काय प्रबोधन करणार, प्रबोधन एक प्रकारे केलं जातं. जो मुलगा स्वतः कीर्तन करून एखादा अभंग सादर करतोय, त्यातलं मूल्य जे सांगतोय, व्हॅल्यू सांगतोय, तर तो मुलगा ते कीर्तन किंवा त्याने जी व्हॅल्यू सांगितली तर स्वतः कधी विसरणार नाही. करेक्ट. म्हणजे जे आत्मसात स्वतः बोलतोय, जो सांगतोय, तो कधीही विसरणार नाही. आणि मग आपल्या जे संतांनी सांगितलेले त्या मार्गावरती विद्यार्थी नक्कीच पुढे जातील आणि माणुसकी धर्माचा पताका हा अख्ख्या जगभर फडकेल. पण मराठी विषय खऱ्या अर्थाने सीबीएसई किंवा अन्य इंग्रजी माध्यमामध्ये शिकवला जातो? बऱ्याच शाळांमध्ये घेतला जातो, बऱ्याच शाळांमध्ये नाही पण घेतला जात, पण त्याला इतकी व्हॅल्यू दिली जात नाही. कारण नॉन महाराष्ट्रीयन जिथे विद्यार्थी जास्त आहेत, नॉन महाराष्ट्रीयन शिक्षकही जास्त आहेत, तर त्यांना मूळतः मराठी येत नसते आणि नॉन महाराष्ट्रीयन मुलांना इतकं मराठी शिकण्यामध्ये तसा फारसा इंटरेस्ट दिसत नाही. तो ग्रेडेड सब्जेक्ट मध्ये तो जातो आणि काही शाळा त्याला नक्कीच फाटा मारतात. मला असं म्हणायचं की नक्कीच शासनाने, शिक्षण विभागाने अशा शाळांवर कारवाई करावी. कारण एनईपी मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की तुमची मातृभाषा महत्वाची आहे. आणि नक्कीच मातृभाषा त्यांची नसेल पण जी बोली भाषा आहे, तुम्ही महाराष्ट्रात राहताय, महाराष्ट्रात आजूबाजूला जी भाषा बोलली जाते त्या भाषेत निदान मुलांना 4 वाक्य बोलता यावीत, लिहिता यावीत, वाचता यावीत,
हे गरजेचं आहे. मग शिक्षण विभाग याच्याकडे दुर्लक्ष करतोय? शिक्षण विभाग दुर्लक्ष करतोय असं म्हणता येणार नाही. थोडीशी यंत्रणा त्यांनी अजून इफेक्टिव्हली राबवावी आणि फीडबॅक पालकांकडून घ्यावे, ना की प्रेझेंट जाऊन तुम्ही शिक्षकांकडून फीडबॅक घेतले. ऑन पेपर तुम्ही काही रंगवाल, पण रिअली विद्यार्थ्यांना मराठी येते का? वर्गात जाऊन एक भरारी पथक नेमा, प्रत्यक्ष बघा. हे मोस्टली कुठल्या शाळांमध्ये होते? मिशनरीच्या, ज्या ख्रिश्चन मिशनरीच्या शाळा वगैरे ज्या आहेत त्याच्यामध्ये मराठी गौणच समजला जातो. म्हणजे थर्ड लँग्वेज तर आहेच मराठी सीबीएसई मध्ये, पण निदान मुलांना लिहिता खरं क्लासेस त्यांचे होत आहेत का, तेवढे अलॉट केलेले पिरियड दिले जात आहेत का, हे बघणं गरजेचं आहे. आता यामध्ये म्हणजे माझ्या दोन्ही शाळा, संतपीठ पण म्हणेल आणि माझी न्यू ऑक्सफर्ड स्कूल जी आहे त्याबद्दलही मी म्हणेन की तिथं मराठीवर भर दिलेला आहे. संतपीठमध्ये तर संत साहित्याच्या माध्यमातून मराठीवर भर आहे. पण त्यातूनही काही जे पालक नॉन महाराष्ट्रीयन आहेत तर त्या पालकांना कळावं, त्यांच्या भाषेतून कळावं म्हणून हिंदी आणि इंग्रजीमधून सुद्धा आपण संत साहित्याचा अर्थ तिथे मेन्शन केलेला आहे. अधिक चांगलं आहे. तो कशासाठी? कारण जगामध्ये इंग्रजी भाषा महत्वाची आहे जगाला कळण्यासाठी. पण जगाला कळायची असेल मग त्यासाठी कळण्यासाठी आपण ते ट्रान्सलेशन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. म्हणजे भाषेचा पण अडथळा नको असं या पद्धतीने विचार केलाय. आता आपण जरा येऊयात खूप महत्वाच्या मुद्द्याकडे, की शासनाची एक खूप चांगली भूमिका ज्या उपक्रमात होती, परंतु प्रत्यक्षात काय आहे याच्याबद्दल काही प्रश्नचिन्ह लोकांच्या मनात आहेत. आपण वर्तमानपत्रात वाचतो आरटी संदर्भात. आता आरटीच्या कक्षेमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी, त्यांना एक प्रकारची सवलत मिळावी, त्यांना शिकता यावं चांगल्या शाळेमध्ये, ज्याला आपण म्हणतो की शाळांमध्ये सुद्धा भेदभाव नको. तर वस्तुस्थिती काय आहे? खरंच त्या आर्थिक दुर्बल घटकातील सगळ्या मुलांना या शिक्षणाचा उपयोग होतोय? सर, आपण आता म्हणलात की मोठ्या शाळा, चांगल्या शाळा याच्यामध्ये आर्थिक घटक, दुर्बल घटक आणि वंचित घटकांना ऍडमिशन, शिक्षण घेता यावं म्हणून आरटी आहे. परंतु आत्ता वस्तुस्थिती अशी आहे की ज्या मोठ्या शाळा आहे, नावाजलेल्या शाळा आहे, त्यांनी अल्पसंख्याक प्रमाणपत्र काढलेलं आहे. मध्ये पेपरात वाचनात आलं, आमच्या प्रमाणपत्र काढले, त्यांना एक्झम्पशन आहे. सर्वे करा, म्हणजे शिक्षण विभागाने करावा, पालकांनी करावा, की ज्या शाळा मोठ्या आहेत, लिस्टमध्ये आहेत, रँकिंगला शाळा आहेत, त्या बऱ्याच शाळांनी त्याचं प्रमाणपत्र काढले आणि एक्झम्पशन मिळवले आरटी पासून. मग त्या शाळा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत आहेत. किती आहेत अल्पसंख्याक विद्यार्थी त्यांच्या शाळेत, किती आहे त्याची गणना करणं गरजेचं आहे. नियम काय सांगतो? नियम असा आहे की अल्पसंख्याक जे प्रमाणपत्र काढायला त्यांचे ट्रस्टी अल्पसंख्याक असावेत, भाषेच्या बेसवरती, धर्माच्या बेसवरती असावेत आणि त्यानुसार त्यांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळतं. पण अशा बऱ्याच लोकांनी काढलेलं आहे प्रमाणपत्र. मग त्या शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, मायनॉरिटी लोक किती आहेत हे तपासणं गरजेचं आहे. मग त्या शाळा बिल्डिंग फंड डोनेशन घेत आहेत का? तर माझं उत्तर आहे, या शाळा बिल्डिंग फंड डोनेशन घेतात. मग हे जर घेत असतील तर मग त्यांना इकडे पण एक्झम्पशन, इकडेही त्यांचे पैसे वाढतायत. मग खरंच आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांना याचा लाभ होतोय का, हा खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. आता मध्यंतरी पेपरला वाचलं की बऱ्याच शाळांना त्यांनी दिलेले आहेत, प्रमाणपत्र दिलेले आहेत. मग हे कुठल्या बेसवर दिले, त्याचा पूर्ण अभ्यास करून दिलेला आहे का? कारण आणि सर सकट दिलेलं आहे. कारण माझ्या अंदाजाने ज्या ज्या पूर्वी शाळा झाल्या, म्हणजे आहेत, मोठमोठ्या झालेल्या आहेत, तर त्या शाळांचे मोस्टली सगळे अल्पसंख्याक बरेचशा लोकांनी शाळा स्टार्ट केल्या. ही चांगली गोष्ट आहे. पण ह्याचा अर्थ असा की त्यांना आरटीच देऊ नये वंचित घटकांना. मग आरटी कोणाकडे जात आहेत? ज्या शाळांना, ज्या थोड्याशा आपण म्हणू ए बी सी डी ब दर्जाच्या, ज्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं कमी आहे किंवा तिकडे जात आहेत. पण तिथं अडचण अशी होतीये की त्यांनी हे रिझर्व्ह पण द्यायचे ऍडमिशन, पण त्यांना शासन पैसे पण लवकर देणार नाही. 2014 पासूनचे पैसे अजूनही आरटीचे आलेले नाहीत शाळांना. मग त्यावेळेला ते डॉक्युमेंटेशन बघतात, आरटीचे पैसे घेताना तुमचं हे कमी आहे, तुमचं ते कमी आहे बघतात, पण आरटीचे विद्यार्थी पाठवताना कुठलंही डॉक्युमेंटेशन बघितलं जात नाही. म्हणजे मग हे शिक्षण विभागापासून मंत्र्यांपर्यंत फार गरजेचं आहे. याच्यामध्ये मोठा बदल होणं. म्हणजे शाळांनी, माझं एक स्पष्ट मत आहे,
जेव्हा तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट असता, सेक्शन 8 कंपनी असता, तेव्हा तुम्ही चॅरिटीच्या अंतर्गत काहीतरी कार्य करायचे. तर बरोबर. तुम्ही पैसे मागू नका, नाहीतर शासनाकडे कंपल्सरी करा, कुणालाच पैसे देऊ नका, पण कंपल्सरी 25% मग सगळ्या सरसकट सगळ्या शाळांना आरक्षण द्या, मुलांना द्या, मुलांना ऍडमिशन घेऊ द्यात. मग प्रश्न उभा राहतो, इथे खरंच आर्थिक दुर्बल घटकातले विद्यार्थी जातात का, किंवा खरंच सगळ्या वंचित घटकांपर्यंत ही पोचतंय प्रोसेस का? जाते का? तर एक उदाहरण आहे, माझ्याच शाळेच्या इथलं आहे. तर जनरली जेव्हा आरटीची लिस्ट येते तेव्हा स्टाफ दाखवतो की हे लागलेत, आणि त्यांनाही आश्चर्य होतं. तर मोठे राजकारणातले 2 व्यक्तींची मुलं आरटी मध्ये ऍडमिशन घेतली. बापरे. मला आश्चर्य वाटलं, अरे जे लोक बाहेर दान करतात, म्हणजे पैसा खूप आहे. पैसा खूप आहे, दान करतात त्यांच्या नावाने मंदिरांसाठी, इतर मुलांच्यासाठी, आणि त्यांच्या मुलांनी आरटी मध्ये, नातवंडांनी आरटी मध्ये ऍडमिशन घेतलेले. इथं म्हणजे गरीबाची मुलं शिकली असती. इथं गरीबाची मुलं शिकली असती, ही शोकांतिका आहे. म्हणजे आमचा महाराष्ट्र कर्मवीर अण्णांनी ज्या पद्धतीने घडवला, त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण विनामूल्य दिलं, त्याच्यातून ह्या सगळा शैक्षणिक वटवृक्ष निर्माण झाला. यानंतर ह्या नव्या आलेल्या काही रचनांमध्ये पुन्हा एक चांगला कन्सेप्ट आणण्याचा प्रयत्न कुणीतरी रचनेतून केला की गरीब विद्यार्थ्यांना शिकायला मिळावं आणि व्यवस्थित शिकायला मिळावं. पण ह्या मूळ हेतूला 100% न्याय दिला जात नाहीये. मला तुम्ही सांगा की हे जे डॉक्युमेंट्स भरायचे असतात सुरुवातीला, तर ह्या दुर्बल घटकातल्या लोकांना, ज्यांच्याकडं, ज्याला आपण नाही रे असा घटक म्हणू, ज्याच्याकडे काहीच नाहीये, त्यांना हे डॉक्युमेंट्स मिळतात का, ते भरता येतात का? आणि त्याच्यामुळे ऑनलाईन रचनेमध्ये त्यांना ते भरता नाही आलं, त्याच्यामुळे ते परत वंचित राहिले, असं होतंय का? नक्कीच सर. बरेच वेळेला काय होतं की आरटीची लॉटरी कधी लागणार किंवा आरटीचे फॉर्म कधी भरायचे, हे एक तर पेपरमध्ये येतं, मीडिया चॅनलवर येतं, पण बरेचसे वंचित घटक आहेत किंवा आर्थिक दुर्बल घटक आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे पेपर येत नसेल किंवा त्यांना माहिती मिळत नसेल, तर त्यावेळेला ते विद्यार्थी, ते पालक कसा फॉर्म भरणार? बरं, फॉर्म भरण्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. बरोबर. मग शिक्षणाचा तिथे अभाव असेल तर ते फॉर्म कसे भरणार आहेत? म्हणजे ऑनलाईन प्रोसेस करायची, त्याला लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत, तुमचा रहिवासीचा पुरावा, त्यानंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत, त्याचा पाठपुरावा. म्हणजे एखादी व्यक्ती आरटीचा फॉर्म भरायला गेली, आर्थिक दुर्बल असेल किंवा वंचित असेल, तर समजा एखादी काम करणारी महिला असेल किंवा पुरुष असेल, तो त्याचा रोज बुडवून तिथं जाणार, म्हणजे त्या दिवशीचा त्याचा रोज पूर्ण बुडणार, आणि तो तिकडे ते फॉर्म भरायचे हेलपाटे मारणार. त्याला किती वेळ लागणार? म्हणजे सायबर कॅफेमध्ये जाऊन तो फॉर्म भरायचा, तिथे लागणारे पैसे, ई सेवा केंद्रामध्ये लागणारे पैसे. मग हा विचार शासन करतंय का? मग ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना करताना अशा वर्कर्सला काही कामं दिली होती की तुम्ही जाऊन प्रत्येक घरोघरी, मग अशा पद्धतीने सरकारने इम्प्लिमेंट केलं पाहिजे की तुम्ही घरोघरी जाऊन खरंच वंचित आहेत का, झोपडपट्टी एरिया असेल, बराचसा इतर वर्ग असेल, तिथं जाऊन तपासणी करणं, बघणं, आणि त्यांना या शाळांमध्ये इन्सिस्ट करणं, सहाय्य करणं, हे काम नक्कीच दिलं पाहिजे, जेणेकरून बऱ्याच ठिकाणी आरटीच्या जागा पण रिकाम्या राहतात, तर ते राहू पण नाही. आणि हा खरं शासनावरती म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे की खरं नाहीरेचा जो वर्ग आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे, तो याच्याकडे समाविष्ट करून घेणं आरटी मध्ये. आणि आहेरे घटकातले जे लोक घुसतायत तिथं त्यांना थांबवणे आणि त्यांच्याकडून पैसेही वसूल करणे. आहेत असे खूप लोक, आणि नक्कीच शासन त्याच्यावर ऍक्शन घेईलच. म्हणजे उद्देश शासनाचा चांगला आहे, फक्त ते एक्झिक्युशन मध्ये ह्या अडचणी येतात, आणि ह्या अडचणी जर अनेक वर्ष झाल्या तर मग त्या योजनेचा अर्थ राहणार नाही, असं त्याचा आपण म्हणू शकतो. आरटीचं अजून अनेक गोष्टी आहेत. आपण आता हल्ली वाचतो की काही नियम बदलत आणेल त्यांनी. डिस्टन्सचा नियम आता काही प्रमाणात तो शिथिल केल्याचं वर्तमानपत्रात वाचायला मिळालं. आपण आता परत NEP कडे वळूयात. या डिस्टन्स वरून मला सर एक सांगायचंय की 1.5 किलोमीटर वरून 3 किलोमीटर केले. तर यामध्ये अजून असं आहे की काही जे पालक आहेत, हुशार पालक, तर ते समजा राहत असतील लांब, तर ते काय करणार, त्या शाळेत मला ऍडमिशन घ्यायचं, XYZ शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर मी त्या शाळेच्या जवळचा माझा नातेवाईक शोधणार, रेंट अग्रीमेंट करणार, आणि ते तिथे देणार. 3 किलोमीटर बसत नसेल तर या पद्धतीने करणार, आणि ते पुढे चालवून नेणार. मग ते रेंट अग्रीमेंट तुम्ही किती वर्षाचं बघताय हे पण बघणं गरजेचं आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरं, त्याचं नाव त्या मतदार यादीत मग आहे का, किंवा तो तिथला रेशनिंग कार्ड त्याचं आहे का जवळचं, का तो दुसरीकडचं, म्हणजे ह्याला खूप पळवाटा आहे. तर त्या पळवाटा
शोधून त्याच्यावर दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच RT ऍडमिशन सक्सेसफुली होतील. ह्या सगळ्या Correct. बारीक बारीक गोष्टी. आणि यासाठी मला खरंच म्हणजे शिक्षण विभाग असेल, आपलं गव्हर्नमेंट असेल, शिक्षण मंत्री यांना सांगूशी वाटतं की तुम्ही याच्यासाठी खरंच सामाजिक कार्यकर्ते जे काम करतायत RT साठी, शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्याशी एक ओपन तुम्ही डिस्कशन करा, फेअर डिस्कशन करा आणि त्यांना खरे येणारे प्रॉब्लेम काय आहेत आणि याच्यावर एक व्यवस्थित कमिटी बसून त्याचा मार्ग काढणं गरजेचं आहे. मला आता हे आपलं चर्चा चालू असताना अशी गरीब मुलं डोळ्यापुढे आली ज्यांचा शिक्षणाचा हक्क आहे आणि या फक्त गलथानपणामुळे त्यांना तो मिळत नाहीये. जर तो त्यांना मिळाला तर खऱ्या अर्थाने ह्या मुलांचे आशीर्वाद एक प्रकारे या सगळ्या लोकांना मिळतील, जे यंत्रणेत बसलेले जे लोक आहेत. खरंच त्यांनी हा विचार करावा की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे. आपण वळूयात नॅशनल एज्युकेशन पॉलिसीकडे. बऱ्याच वेळा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल संमिश्र प्रतिक्रिया लोकांच्या असतात. काही घटक त्याच्याबद्दल खूप चांगलं, एक नंबर, जगात भारी असं बोलतात आणि काही लोक ते फक्त मार्केटिंगची योजना आहे असं बोलतात. तुमचं वैयक्तिक मत काय? नाही, जे काही लोक बोलतायत मार्केटिंगची योजना, तर अजिबात तसं नाहीये. खरं पाहता NEP 2020 हा खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला बदल आहे. कारण पूर्वी प्री प्रायमरी सेक्शन म्हणजे अंगणवाडी, बालवाटिका हा पार्ट एज्युकेशन मध्ये धरला जात नव्हता, म्हणजे कंपल्सरी पार्ट नव्हता. तर आता त्याच्या स्टेजेस ज्या NEP मध्ये केलेल्या आहेत 5+3+3+4 अशा पद्धतीने केलेल्या आहेत. तर त्या म्हणजे पहिले 5 वर्ष म्हणजे तुमचे 3 वर्ष बालवाटिकेचे आणि 2 वर्ष म्हणजे इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी. हा खूप मोठा टप्पा आहे की या वयामध्ये मुलांना अक्षर ओळख, अंक ओळख, मोटर स्किल डेव्हलपमेंट या होणं फार गरजेचं आहे. आता बघण्यात असं येतं की बरेच वेळा पालक दुर्लक्ष करतात. म्हणजे शहरातले पालक नाही म्हणत मी, ग्रामीणचे पालक म्हणा किंवा जे पोहोचू शकत नाही शाळांपर्यंत, ज्यांची परिस्थिती नाही, तर ते पालक काय होतं की बाल वर्ग जो आहे म्हणजे नर्सरी, ज्युनियर, सिनियर, तर त्यामध्ये मुलांना टाकतच नाही, डायरेक्ट इयत्ता पहिलीला टाकतात. पण यामध्येच या 3 वर्षामध्येच आपण मुलं शिकतात. जसं आपण म्हणूयात की डेव्हलपमेंट असं म्हणलं जातं की आईच्या गर्भातूनच मूल शिकलं जातं. अभिमन्यू आईच्या गर्भातूनच शिकला. मग त्याच पद्धतीने मुलं ही शिकत असतात, बघून शिकत असतात. तर हे पहिले 3 वर्ष खूप महत्वाचे आहेत. या पहिल्या 3 वर्षामध्ये मुलं बोलायला शिकतात, त्यानंतर त्यांचे मोटर स्किल डेव्हलप होतात. त्यामध्ये त्यांना काही जर प्रॉब्लेम असतील, स्पीच बद्दल प्रॉब्लेम असतील किंवा बोलायला उशीर होत असेल, ह्या 3 वर्षात आयडेंटिफाय होतं. जे घरात शक्यतो कदाचित होत नसेल. आता छोटी फॅमिली, मोठी फॅमिली आता राहिलेलीच नाही, छोटीच फॅमिली बऱ्याच ठिकाणी दिसते. मग त्या केसमध्ये मुलांची गप्पा मारायला कोणी नाही, गोष्टी सांगायला कोणी नाही. मग शाळेमध्ये जर आलं मूल, 3 तासाची शाळा आहे पहिले 3 वर्षाची, तर त्यामध्ये मुलांची डेव्हलपमेंट होते. आणि इयत्ता पहिलीमध्ये गेल्यावर मुलांना अक्षर ओळख झालेली असते, अंक ओळख झालेली असते. त्याचबरोबरीने त्यांना वागायचं कसं, बोलायचं कसं, जेवायचं कसं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या 3 वर्षामध्ये शिकतात. इयत्ता पहिलीत येतात, त्यांची वाचनाची परत बेसिक जे गणित आहे, जे आपण सामान्य गणित जे म्हणू, जे अक्षर ओळख, अंक ओळख, तर अंक ओळख मध्ये फक्त अंक ओळख आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये तुमचे सिंपल ऍडिशन आहे, सिंपल सबस्ट्रॅक्शन आहे, त्यानंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन आहे, वेगवेगळे शेप्स आहेत, ट्रायंगल, वेगवेगळ्या प्रकारचे हे आहे, ते गणितामध्ये मुलांनी इयत्ता 2री पर्यंत आलं पाहिजे. आणि म्हणजे इयत्ता 3री मध्ये गेला दुसरा जो टप्पा आहे आपला, तर त्या टप्प्यामध्ये 3री, 4थी, 5वी मध्ये मुलांना ह्याचं पूर्णतः ज्ञान आलंय हे पाहिलं जातं. आणि इयत्ता 6वी, 7वी, 8वीचा जो टप्पा आहे, पुढचे 3 वर्ष, यामध्ये मुलांमध्ये एक ऍडिशनल सब्जेक्ट ऍड केलेला आहे. तो सब्जेक्ट आहे स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास. बरं, कौशल्य विकास का गरजेचं? कारण काय होतंय, बरीचशी म्हणजे हा आपण असं म्हणू की क्रीम लेअरच्या पालकांच्या दृष्टिकोनाने सांगत नाही आहोत. हा जो बाहेर पडलेला वर्ग आहे, म्हणजे काही पालक मुलींचं शिक्षण इयत्ता 8वी पर्यंत करू शकतात, पुढे करू नये, ड्रॉपआउट होऊ नये, मुलांचं आवड निर्माण व्हावी, अभ्यासामध्ये आवड निर्माण व्हावी, आणि त्या बरोबरीने हा विषय अटॅच केलेले आहेत. मग स्किल सब्जेक्टमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत? वेगवेगळे सब्जेक्ट ऍड केलेले आहेत की ज्याच्यामध्ये काश्मीरी एम्ब्रॉयडरी आहे, ब्युटी अँड वेलनेस आहे. तर तुमच्याजवळ डॉक्टर नसेल तर तुम्ही काय कराल, तर त्या रिलेटेड अभ्यासक्रम CBSEने आपल्या NEP 2020 मध्ये बनवलेला आहे, त्यानुसार बनवलेला आहे. त्याचबरोबरीने AI आहे,
अजून आपलं हेरिटेज आहे, हर्बल आहे, म्हणजे वा. असे विषय ऍड केलेले आहेत. मातीकाम आहे, असे बरेचसे विषय ऍड केलेत ज्यांना फूड बद्दल आहेत, जेणेकरून मुलं स्किल शिकतील. फायनान्शियल लिटरसी सगळ्यात महत्वाचा विषय दिलेला आहे, बँकिंग दिलेला आहे, जेणेकरून मुलं परफेक्ट होतील. हे माहिती होईल, पायाभरणी होईल, म्हणजे पुढे जाताना 9वी 10वी आणि 11वी 12वी हा पुढचा टप्पा आहे. मग हे विषय शिकल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये अजून काही विषय ऍड होतील. त्यानंतर त्यांना ज्या गोष्टीला पुढे करिअर करायचंय त्यांना त्याचा हातभार लागणार. बरं, नुसतं करिअर म्हणजे मला डॉक्टर व्हायचंय किंवा मला इंजिनियर व्हायचंय, मग मी फक्त तेच विषय घेणार, मग ते थोडंसं आयुष्यामध्ये जे इतर काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे आता मला गाण्याची आवड आहे, तर मी गाणं अभ्यास कॉलेज चालू असताना गाणं शिकवत नव्हते, बाहेर क्लास लावू शकत होते. पण तिथे हायर एज्युकेशन मध्ये काय, तर हा स्किल सब्जेक्ट हायर एज्युकेशन मध्ये पण ऍड केलेला आहे. पण हे होतंय का खरोखर असं? आता काही शाळा करतायत, काही शाळांचं त्याचं परीक्षण करणं हे शासकीय लेवलवर होतं, कंपल्सरी दिलेलं आहे. आता आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या दोन्ही म्हणजे न्यू ऑक्सफर्ड स्कूल पण आणि संतपीठ शाळा सुद्धा हे दोन्ही इम्प्लिमेंट करत आहे, इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करत आहे. म्हणजे अगदी म्हणजे हा एक क्लबचा भाग म्हणून मुलांनी भाकरी करायची आणि मुलींनी मदत करायची, हा आम्ही उपक्रम दोन्हीकडे घेतला. अप्रतिम भाकरी चुलीवर मुलांनी केल्या. म्हणजे आता आपण बघतोय, आता जे वातावरण झालंय की गॅस नाहीये, मिळत नाहीये, मग चूल पेटवण्यापासून सुरुवात आहे बऱ्याच ठिकाणी. तर मुलांनी आनंदाने छान भाकरी केल्या. पालकांना तर इतका आनंद झाला, माझ्या मुलाला भाकरी येते. काही पालक येऊन सांगितलं की मला बरं नव्हतं तर माझ्या मुलांनी मला भाकरी करून दिली. आणि मुलांना शाळेत जाऊशी वाटेल ह्या उपक्रमांमुळे. शाळेत जावंसं वाटतं, वेगवेगळे पदार्थ करायचं म्हणलं, मी काहीतरी माझं स्वतः करतोय, हा जो त्यांच्यामधला आनंद बघायला मिळतो ना, आणि तेव्हा पालकांना कळते की अरे नाही, माझं मूल करू शकतंय. वा. आता हे सगळं चांगलं आहे, गोडगोड वातावरण आहे, छान आहे आणि असंच व्हायला पाहिजे. ग्राउंड बद्दलचं काय परिस्थिती आता शाळांमध्ये? ग्राउंड असतं का? कारण पूर्वी असं होतं की एक शाळेची एकच इमारत आणि पुढं मोठं विस्तीर्ण असं ग्राउंड असं होतं पूर्वी. आता विस्तीर्ण इमारती आणि छोटंसं ग्राउंड असं आहे का? बऱ्याच ठिकाणी असं आहे सर. याचं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि वाढती लोकसंख्या आणि जागा कमी राहिलेल्या आहेत. त्यात शासनाने काही नियम कमी केलेले आहेत जागेबद्दलचे, पण काही नियम ग्राउंड ठेवलेलंच आहे. बऱ्याच शाळांना ग्राउंड आहे, पण शहरामध्ये थोड्याफार ठिकाणी ग्राउंड नाहीये. तर या ठिकाणी ग्राउंड नाहीये तर त्यांनी टायअप करा. आजूबाजू म्हणजे 200 मीटरच्या अंतरावर, 500 मीटरच्या अंतरावरचं शेजारचं ग्राउंड तुम्ही घेऊ शकता आणि तिथं मुलांना खेळ घेऊ शकतात. पण अभ्यासक्रमाचे विषय इतके, त्यांचे तासिका इतक्या दिलेल्या आहेत की खेळण्यासाठीचा वेळच मुलांना मिळत नाही. पीटीचा तास आठवड्यातून 2 ते 3 वेळा दिलेला आहे. मग 2 किंवा 3 वेळामध्ये 35 मिनिटांमध्ये ते किती खेळणार आहेत, हा खूप मोठा प्रश्न आहे. सगळ्यात आनंदाची तासिका म्हणजे पीटीचा तास. आणि ते लागोपाठ 2 असतील म्हणजे 35 मिनिटं, कारण जायला लाईननी जायला आणि परत लाईननी यायला वेळ लागणार त्याच्यात. अगदी बरोबर सर. जायला वेळ 5 मिनिटं जायला, 5 मिनिटं नंतरचे तो वेळ, आणि त्यात तो खेळ रंगत यायला आणि पिरियड संपायला. म्हणजे मुलांना खेळ खरंच हवा. तर या वर्षीपासून आम्ही थोडासा शाळेचा टायमिंग म्हणजे न्यू ऑक्सफर्डचा थोडासा टायमिंग आम्ही वाढवला, अर्धा तास वाढवलाय म्हणजे या अकॅडमिक इयर पासून. आणि कंपल्सरी 1ली ते 10वी अर्धा तास जो काही तास आहे आमचा 40 मिनिटाचा 35 मिनिटाचा, कंपल्सरी रोज पीटीचा पिरियड अलॉट केलेला आहे. कारण ह्याचं मुख्यतः कारण असं आहे की सगळीकडे शहरीकरण होतंय. मुलं बाहेर खेळायला गेली, सोसायटीमध्ये गेली तर आजूबाजूचे ओरडतात, कारण सोसायटीजवळ ग्राउंड नाही राहिलेलं. कोणाची काच फुटते, कोणाला गोंगाट होतोय, कोणाला त्रास होतोय, मग मुलं खेळणार कुठे? मग खेळायला वेळ मिळत नाही, मग ऑटोमॅटिकली त्यांच्या हातात मोबाईल येतो. अरे बाहेर खेळायला जाऊन देत नाहीयेत, घरात टीव्ही, आजी आजोबांचं, आई वडिलांचे काही न्यूज लागलेत, सिरियल लागलेत, आम्ही काय करायचं? टीव्ही बघून देत नाहीत. मग शाळेतून आल्यावर कंपल्सरी 4-4:30ला मुलं शाळेतून येणार, लगेच ट्युशनची टीचर 7-7, 8-8 वाजेपर्यंत ट्युशन घेते. पालकांना चांगलं वाटतं, अरे तो मुलाची कॅपॅसिटी किती आहे, किती तो नुसता अभ्यास करत बसणार. म्हणजे सकाळी 7:30ला मूल बाहेर पडतं, ते संध्याकाळी 7:30-8ला घरी अभ्यासातून मुक्त होतो. त्यानंतर त्याची कॅपॅसिटी, 8 नंतर कोण बाहेर जाणार खेळायला आणि कोण सोडणार आहे? हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यासाठी मला असं मत आहे की प्रत्येक शाळेने ऍटलीस्ट अर्धा तास रोज मुलांना पीटीचा पिरियड देणं गरजेचं आहे. अर्धा तास ऍडिशनल, कारण अर्धा तास ऍडिशनल. आता काही ठिकाणी नाही शक्य, 2 शिफ्ट मध्ये शाळा आहेत, पण काहीतरी करून कसं ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने खेळायला द्यावं. आणि इव्हन म्हणजे समजा शाळेत शक्य रोज देणं नाही तर पालकांनी तरी मुलांना मैदानी खेळ
खूप गरजेचे आहेत. मैदानी खेळ चालू केलं तर मोबाईल थांबेल? नक्कीच थांबेल, नक्कीच थांबेल, कारण त्याच्यामध्ये त्यांची आवड जास्त निर्माण होईल. आणि मी जे पाहिले, मुलांना खूप आवडतं खेळायला आणि ते इतके उत्साही असतात. म्हणजे आमच्या इथे तर आम्ही एक असं म्हणता येईल की मुलांना बुक्स बऱ्याच वेळा ऍबसेंट असतात, बुक कम्प्लीट नसतात मुलांच्या, तर त्यांना सांगावं लागतं तुम्ही बुक्स कम्प्लीट केल्या तर तुम्हाला पीटीला नेणार. मग ते पीटीसाठी पूर्ण अभ्यास कम्प्लीट करतात आणि मग पीटीसाठी तयार होतात. कारण खेळला मुलगा की त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार येणार आहेत, खिलाडी वृत्ती तयार होणार आहे. हा मुलगा वास्तव जग पाहणार आहे आणि मग त्याच्यातून सुसंस्कृत नागरिक होण्याची शक्यता आहे. मग याच्यावरती मला असं वाटतं की फक्त स्पोर्ट्स स्कूल नावाचा कन्सेप्ट, म्हणजे ज्याच्यातून त्या शाळेचं उद्दिष्टच फक्त असं आहे की ह्याच्यामध्ये खेळ शिकवायचे का, तर उद्या ऑलिम्पिक पर्यंत आमचे विद्यार्थी जायला पाहिजेत, तर हे शक्य आहे का? नक्कीच सर, हे शक्य आहे, पण ते शक्य करताना आयडेंटिफाय केलं पाहिजे वर्ग. जसं आता उदाहरण देते मी की बरीचशी मुलं क्रिकेटसाठी जातात, बरीचशी मुलं कबड्डीसाठी जातात. मग तो वर्ग कुठं जास्त आहे किंवा त्या जवळच्या एरियामध्ये ती शाळा आयडेंटिफाय करून जिथे ग्राउंड आहे त्या पद्धतीने, जसं आम्ही संतपीठमध्ये संत साहित्य शिकवतोय तसं खेळ पण आहे, पण फक्त खेळासाठी. मग खेळाचे जे तासिका आहेत त्या शाळेमध्ये कंपल्सरी, जसं खूप प्रमाणात अकॅडमी वाढलेल्या आहेत, प्रायव्हेट कोचिंग वाढलेले, पण नक्कीच त्या पद्धतीने ते देत आहेत का, त्याला काही नियम लागू आहेत का, म्हणजे खेळ स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे नियम लागू आहेत का, तिथं होणारे काही बाहेर गोष्टी पण बाहेर येत आहेत आता, चुकीच्या गोष्टी. मग त्याच्यावर अंकुश कुणाचाच नाहीये, कारण तिथं पालक स्वइच्छेने पाठवत आहेत. पण जर हे शाळेमध्येच इम्प्लिमेंट केलं, स्पोर्ट्स स्कूल जर स्टार्ट झाल्या, तर मला असं नक्कीच वाटतं की जे अकॅडमी चालवत आहेत त्यांनाही अकॅडमी सारखंच इकडे ते एनरोल होतील, काही नियम लागतील आणि व्यवस्थित सिस्टमॅटिकली मुलांना अभ्यास पण होईल. कारण स्पोर्ट्स करायचं आहे, खेळायचंय, तर तितका अभ्यास पण गरजेचा आहे, पण तो गरजेपुरता अभ्यास देता येईल. बरेच वेळा काय होतं, विद्यार्थी राहतो एका ठिकाणी, त्यांना स्पोर्ट्ससाठी यावं लागतं दुसऱ्या ठिकाणी, मग तो वेळ जातो, मग पूर्ण अभ्यास त्याचा बुडतोच, म्हणजे काहीच राहत नाही. मग तो ऍटलिस्ट जे मेन कोर सब्जेक्ट आहेत, जे पुढे जीवन जगायला गरजेचे आहे, ते तरी त्यांना शिक्षणात इम्प्लिमेंट करता येतील आणि त्याचबरोबर पण खेळता येईल. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की मुलं खेळली पाहिजेत आणि अभ्यास, प्रत्येक जण अभ्यासातून पुढे जाणार नाहीये. म्हणजे इंजिनियर, डॉक्टर आणि IT मधले लोक किंवा काही सायंटिस्ट लोक त्याच्यातून जातील अभ्यासातून पुढे. ज्यांचं आयुष्य आता त्यांना स्पोर्ट्समध्येच घालायचंय. तुमची कन्या सुद्धा क्रिकेट खेळते आणि खूप वरच्या स्केलपर्यंत ती खेळलेली आहे, पुढे खेळत राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हालाही पण अनुभव आला असेल की अभ्यास किती पाहिजे, प्रमाण किती पाहिजे, अभ्यास आणि खेळ. तर ते तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी आगामी काळात काही गोष्टी करता येतील. आता माझ्या मुलीचं उदाहरण द्याल तर मुलगाही खेळतोय, तिचं बघून तोही खेळाकडे अट्रॅक्ट झालाय. मोबाईल खरंच वापरत नाहीत, दोन्ही मुलं मोबाईल पासून लांब आहेत, टीव्ही पासून लांब आहेत, खेळ हेच त्यांचा उद्देश. पण शाळेतून पूर्ण दिवस शाळा, त्यानंतर अकॅडमी, म्हणजे पूर्ण खेळ आणि त्यानंतर घरी आल्यावर परत थोडा अभ्यास. त्यामुळे त्याला अभ्यास पण तितका करतोय, दोन्ही बॅलन्स करतोय. पण परंतु काय होतंय, घरी आल्यानंतर त्याला सोडवायला जा, आणायला जा, म्हणजे तो जे हेक्टिक शेड्यूल ऍज अ पालक म्हणून जे सफर व्हावं लागतं. मग बरेच अंशी काय होतं की सोडवायला आणायला कुणी नाही, म्हणून तो त्याचा खेळ पण थांबतो. अंतर खूप आहे, त्या अकॅडमीत ऍडमिशन मिळत नाहीये, मग अकॅडमी नक्की कोणती चांगली आहे, मग त्याची दिशा मुलांना, पालकांना सापडत नाही. मग उगीच कुठेतरी टाकायचं, तिथं पैसे तर जातातच, परत त्यांची हवी ती ग्रोथ होत नाही. आणि त्याचे जे मार्गदर्शक तत्व जी दिलेली आहेत, लिस्ट दिलेली आहे, त्या पद्धतीने होतंय का, म्हणून शाळाच हे चालवले पाहिजे, शाळेनेच. नक्कीच सर, शाळेनेच चालवलं म्हणजे पाहिजे. तिथेच तो शिकेल ना, म्हणजे त्याला नेहान करणं किंवा इकडनं घ्या तिकडे सोडवा असं काही राहणार नाही आणि पालक निर्धास्त राहतील, शाळेमध्ये आमचा मुलगा खेळतोय. बऱ्याच सर शाळा आहेत की जिथे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी इफेक्टिव्हली करतात, ज्यांनी स्पोर्ट्सकडे लक्ष दिलेले आहेत, त्यांचे स्वतःचे ग्राउंड आहेत, त्यांना ग्राउंड पाहिजे, पण हॉकीचे ग्राउंड आहेत, क्रिकेटचे ग्राउंड आहेत, त्यानंतर फुटबॉलचं आहे, पण ह्याला खूप मोठं ग्राउंड लागतं. तेवढ्या जागेची कमतरता नक्कीच आहे, पण ते आजूबाजूबरोबर टायअप करून किंवा मुलांना ऍटलिस्ट शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. पण हे कुठे झालं, हे झालं हायर क्लास आपण म्हणता येईल की जो क्रीम लेव्हल आहे त्या मुलांसाठी झालं. पण झेडपीच्या शाळा, कॉर्पोरेशनच्या शाळा ह्या पण या पद्धतीने गरजेच्या आहेत, बदलल्या पाहिजे. जसं स्पोर्ट्स स्कूल आहे मी म्हणेन, तसं म्युझिक स्कूल झालं पाहिजे, जे दिल्ली गव्हर्नमेंटमध्ये मागच्या ह्याच्यामध्ये चालू आहे, आम्ही बघायलाही गेलो होतो. आर्ट स्कूल त्यांनी वेगवेगळे केलेले आहेत, मुलांच्या आवडीप्रमाणे ते त्या शाळेत जातील आणि
इयत्ता म्हणजे बालवयापासूनच ते शिक्षण त्याचं घेतील. म्हणजे मला हेच व्हायचंय, मला म्युझिकमध्येच करिअर करायचंय, तर मी त्याच शाळेत जाणार आहे. वा. आणि त्यामुळे खूपच तिथं बर्डन मुलांवर काही येणार नाही. Enjoy माझं हे करतील. एन्जॉय करतील की माझं हे मला इथंच घडायचंय, तर मी हे करणार आहे. म्हणजे अभ्यासाबरोबर त्यांना त्यांचं जे आवडीचं क्षेत्र आहे त्यातही त्यांना शिकता येणार आहे. आता काय शेवटच्या सेगमेंटकडे जाऊ आपण. पालक सभा हा एक अविभाज्य घटक आहे आपल्या कामातला. पालक सभेला पालक प्रतिसाद देतात का? पालक सभेला प्रतिसाद फार क्वचित मिळतो सर. म्हणजे खूप काही पालक जे आहेत की ज्यांना खरंच मुलांबद्दल म्हणजे सगळ्याच पालकांना असतं, पण ते इग्नोर करतात. आणि त्यावेळेला जी माहिती सांगितलेली जाते किंवा त्यांचे जे पालकांचे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी आम्ही बोलवतो की तुमचे 1 to 1 काय प्रश्न आहेत ते सांगा. पण त्यावेळेला त्यांची उपस्थिती नसते. आणि मग ते नंतर कधी बोललं जातं हे प्रायव्हेट स्कूलमध्ये जास्त हे आहे की जेव्हा त्यांची फी पेंडिंग असते, फीस भरलेली नाहीये, आणि मग जेव्हा ते फी भरतात, अगदी वर्षाच्या शेवटी भरतात किंवा काही पालक तर 2-2 वर्षांनी देतात, आणि त्यावेळेला शाळेचे सगळे ड्रॉबॅक्स काढतात की तुमच्या शाळेत हे नाही, शिक्षक बदलला, हे झालं, नीट शिकवत नाहीये. जेव्हा फी मागितली जाते तेव्हा तुम्ही बोलता. आता तर सोशल मीडिया सगळे वापरतात, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, गुगल क्लासरूम केलेले असतात, सगळी माहिती पालकांना पर्यंत 1 to 1 सगळी दिली जाते. पण थोडा अवेअरनेस पालकांमध्ये होणं फार गरजेचं आहे की ज्या ज्या वेळेला शाळेमध्ये बोलवलं जातं, कुठलं व्याख्यानं ठेवली जातात, काही प्रोग्राम ठेवले जातात, तेव्हा सगळ्या पालकांनी उपस्थित राहा. ठीक आहे, त्यांचे जॉब आहेत, सगळे मोस्टली वर्किंग पॅरेंट आहेत, तर दोघांपैकी एक जण, फार किती वेळा पालक सभा असते, ऍटलिस्ट महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा, तर दोघांपैकी आई वडिलांपैकी एक जण पण उपस्थित राहू शकत नाही. मग सुट्टीच्या दिवशी का घेत नाहीत? सुट्टीच्या दिवशी आम्ही घेण्याचा एकदा प्रयत्न केला, तर पालकांचं असं आलं की तेव्हा पण उपस्थिती नव्हती. आम्हाला वाटलं की उपस्थिती वाढेल, तेव्हा आलं की नाही, कशाला सुट्टीच्या दिवशी घेतलंय, आम्हाला फिरायला जायचं असतं, आम्हाला बाहेर जायचं असतं. मग हा प्रश्न खूप मोठा आहे. आणि त्याच बरोबरीने जेव्हा पालक सभेला येतील तेव्हा त्या शिक्षकालाच टार्गेट केलं जातं बऱ्याच अंशी, की तुम्ही हे नाही घेतलं, तुम्ही ते नाही घेतलं. यामुळे काय झालंय की जो नवीन वर्ग शिक्षकी पेशाकडे येण्याचा जो आहे त्याची संख्या कमी झाली. म्हणजे हल्ली वर्गामध्ये किंवा मुलं बघा तुम्ही, म्हणजे एक ओव्हरऑल कुठेही तुम्ही जर सर तुम्ही पण गेलात तर बघा, मुलांना विचारा तुम्हाला काय व्हायचंय. शिक्षक व्हायचं कोणी सांगत नाही. शिक्षक व्हायचं कुणीही सांगत नाही. म्हणजे आत्ताचे जे बीएड कॉलेज, जे पूर्वी आपण डीएड आणि बीएड बघायचो की पूर्णतः अटेंडन्स, अगदी अटेंडन्स असायचं, कॉलेज प्रमाणे अटेंड करायचे, प्रोफेशनल कोर्स होता म्हणून. आत्ताचे बीएड कॉलेजेस हे शासनाने बघणं फार गरजेचं आहे. बीएड कॉलेज फक्त रविवारी असतात आणि रविवारी फक्त सबमिशन पुरते असतात. तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीने आणि मेरी बी चूप. पण यामुळे चांगला शिक्षक घडतोय का, आणि तोच शिक्षक तुमच्या मुलांना शिकवायला येणार आहे. आज कुणीही म्हणत नाही की मला शिक्षक व्हायचंय. एखादा अर्धा ज्याला कुठं काहीच मिळालं नाही, करिअरचं ऑप्शन काही करता आलं नाहीये, म्हणजे केलं नाही किंवा पुढे गंभीर आहे ना गोष्ट, त्यानंतर मला नाही करायचा जॉब दुसरीकडे कुठे, मग कुणीतरी सांगितलं मग टीटीसी कर, मग बीएडला ऍडमिशन घे, मग सीईटी दे. मग तो त्याचं वयोगट पण चेक करायला हवा सगळ्यांनी, शासनाने. सीईटी मध्ये बीएड साठी, डीएड साठी किंवा त्यासाठी जे कोणी फॉर्म भरतायत तर त्यांचा वयोगट काय आहे हे समजेल की शिक्षणामध्ये बराच गॅप, ते पुढे शिक्षक घेतात. शिक्षक मिळतात का तुम्हाला? सर गव्हर्नमेंटकडे जास्त ओढा आहे. आता पवित्र पोर्टलचं चालू होईल त्यावेळेला, पण प्रायव्हेट स्कूलकडे फार ओढा नाही. म्हणजे त्याची बरीच कारणं आहेत की कामाचं बर्डन खूप आहे, पालकांचं 1 to 1, कारण फी घेतात अर्थात, म्हणजे पालकांना न्याय द्यायलाच पाहिजे. पालकांचं जे जे काही प्रश्न असतील त्याचं आपल्याकडून, संस्थेकडून, शिक्षकांकडून निराकरण करणं पण गरजेचं आहे. पण जास्त प्रेशर आहे की जरा ओरडायचं पण नाही मुलांना. ओरडलं तरी पालक येतात, माझ्या मुलाला का बोललात, त्याचं मन खूप हळवंय. मारायचा तर हा नियम नाहीच आहे, मारतही नाही शिक्षक, पण चुकून एखाद्या मुलाला धक्का दिला, तो मुलगा पडला, तर त्याचंही खापर त्या शिक्षकावर येतं. शिक्षकांचं लक्ष नव्हतं. जरा पाठ वळवली बोर्ड रायटिंग करताना, एखाद्या मुलाला धक्का दिला, त्याला लागलं, शिक्षक जबाबदार. मला एक सांगा, तुम्ही आता हा मुद्दा खरोखर चांगला, ह्या मुद्द्याला धरूनच आहे. तुम्ही आता 2 भूमिकांमध्ये, पालक पण आहात आणि शिक्षण विषयात संस्था चालक म्हणून पण आहात. एक तक्रार समाजाची असते, ती अशी असते की शाळा फिया खूप घेतात, म्हणजे शुल्क खूप असतं, पण शिक्षकांना पगार कमी असतात. ह्याच्यामध्ये
एक त्रयस्थ म्हणून तुमचं मत काय राहील? सर, फी जी घेतली जाते तर हं. त्याचं पूर्ण आराखडा आपण म्हणूयात की हं. प्रायव्हेट संस्था चालक जे आहेत हां. तर त्यांनी जागा विकत घेतलेली असते. हां. त्यानंतर त्याच्यावर बिल्डिंग बांधलेली असते. हं, हं. तर त्यानंतर त्यांचे काही कर्ज म्हणजे हां. किंवा जे काही असेल ते बांधण्यासाठीचं असतात असेल, सगळे. खर्च असतात. म्हणजे ते सगळं निमित्त करून आणि क्वालिटीप्रमाणे शिक्षकांची जे हं. पद्धत आहे, शिक्षणाची लेवल आहे हं. आणि किंवा नंबर ऑफ इयर्स एक्सपिरियन्स आहे, त्यानुसार त्यांना सॅलरी दिली जाते. हं. फार क्वचित शाळा आहेत की ते चांगला पगार देत नाही, हं. पण प्रायव्हेट स्कूल मोस्टली चांगला पगार देतात. त्याशिवाय शिक्षक टिकणार नाही. त्याशिवाय शिक्षक टिकणार नाही. कारण ओके. आता परिस्थिती अशी आहे की दुसऱ्या शाळेत 500 रुपये जरी वाढ मिळाली हं, हं. तरी ते शिक्षक तिकडे जातात. हं. त्यामुळे त्यांना दरवर्षी इन्क्रीमेंट देणंच आहे. हं. परंतु महिला वर्ग शिक्षकी पेशाकडे जास्त आहेत. हां. त्यांचे घरगुती काय बरेचसे विषय हां. असतात. हं. तर त्यावेळेला त्या ब्रेक घेतात मध्ये. हां, हां. मग पालकांना वाटतं की हे शिक्षकांनी शाळा सोडली, सारखे शिक्षक बदलतात. हां. पण त्यांचंही जीवन आहे ना, ते हं. पण व्यक्ती माणूस आहे. हं, हं, हं. तिचे काही प्रॉब्लेम्स असतील, पण 1 इयर कमिटमेंट मोस्ट ऑफ द टीचर्स देतात. बरोबर. 1 वर्ष कंप्लीट झाल्यावर सोडतात. पण काही असतात की जे तत्वानी वागत नाहीत, हं. मध्येच सोडून देतात, दुसऱ्या शाळेत जातात, पण खोटं विनाकारण बोलतात. शाळेचं नाव खराब होतं. विनाकारण शाळेचं नाव तर खराब होतंच, पण मुलांचं पण तिथे नुकसान होतं. हं. आणि बरेचसे शिक्षक अशा कॅटेगरीमध्ये येतात प्रायव्हेट स्कूलचे की हं. दरसोड वृत्ती खूप आहे. हं. 4 महिने या शाळेत केलं, 4 महिने त्या शाळेत केलं. ती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण इंजिनियरची पण दिसतेच की आपल्याला. पण इंजिनियर्समध्ये इतका असा फरक पडणार नाही सर. हं. इथं मुलं घडवतोय. मुलं घडवतात. त्या शिक्षकांना यूज टू व्हायला मुलांना थोडा वेळ जातो. हं. नवीन शिक्षकाची नवीन पद्धत, शिकवण्याची कला शिकवणं ही कला आहे सर. हं. की तुम्ही एखाद्याच्या गळी उतरवताय तो हां. शिकवलेला पार्ट. पण हे पालकांना आणि जे काही शिक्षक सोडून जात आहेत यांना थोडं हं. समजणं फार गरजेचं आहे. ओके. आणि यात अजून एक महत्वाचा मुद्दा सर असा की प्रायव्हेट ट्युशनचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच होतो की कोचिंग क्लास गरजेचे आहेत का? शाळा तेवढं देत नाहीयेत का? का पालकांचाच हट्ट आहे की आम्हाला कोचिंग हवंय? पालकांचा हट्ट असा दिसतो सर की मुलगा जास्त वेळ अभ्यासातच राहायला पाहिजे. अभ्यास म्हणजे वही, पुस्तक, पेन हां. हेच पाहिजे. म्हणजे शाळा पूर्ण 8 तास, हं. 7 ते 8 तास त्याचं हं. ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं धरून हं. आणि त्यानंतर थोडा वेळ फ्रेश झालं की ट्युशनला जाऊन बसवणं. मग ट्युशनमध्ये जी ट्युशन तर त्यामध्ये प्रकार आहेत. क्लासेसमध्ये पण वेगवेगळे हां, प्रकार हां. आहेत. अगदी शाळांसारखे पण काही ट्युशन्स आहेत. हां. हायर क्लासेसला, हां. लोअर क्लासेसला घरगुती सारखे एका वर्गाचे म्हणजे नर्सरी पासून ते इयत्ता 7वी पर्यंत एकत्र बसायचे एका हॉलमध्ये. हं. एक शिक्षिका भाजी निवडता शिकवणार. बरं, मग तिचं शिक्षण प्रोफेशनल एज्युकेशन झालंय का? तिला टीचिंग स्किल माहिती आहेत का? हा सगळा विषय त्याच्यामध्ये येतो. पण पालकांना वाटतं जाऊन बसतोय ना, अडकतोय मुलगा तिथे. अडकतोय. मग ती टीचर खरं 1 to 1 लेसन घेते का एवढ्या सगळ्या विषयाचे, एवढ्या वर्गांचे? हा खूप मोठा प्रश्न आहे. पण तिथं पालकांना वाटतंय जाऊन बसतोय, हं. आमचा मुलगा होमवर्क करतोय. पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पालकाने ठीक आहे तुम्ही मुलांचा अभ्यास घेऊ नका स्वतः. हं. मुलांना स्वतः करू द्या हेच हां. गरजेचं आहे. पण ऍटलिस्ट त्याच्या जवळ बसा, तिच्याजवळ बसा. हं. काय करतोय, काय नाही करत हे पालकांना कळलंच पाहिजे. हं. म्हणजे त्याशिवाय तुमचं आणि मुलांमध्ये इंटरॅक्शन होणार नाही, बॉन्डिंग होणार नाही. हे खूप गरजेचं आहे. पण ते तसं होताना दिसत नाही. आणि सगळीकडे क्लास म्हणजे त्यांना क्लास ट्युशन टीचर जे सांगेल ते त्यांना जास्त खरं वाटतं. आणि इकडे शाळेमध्ये एका वर्गामध्ये मुलं, एकाच वर्गाची मुलं असतात. विद्यार्थी सगळे तेच असतात आणि शिक्षक प्रत्येक विषयाला वेगवेगळे विथ त्यांचं प्रोफेशनल एज्युकेशन असतं. पूर्वी फक्त कच्च्या विद्यार्थ्याला कोचिंग लागायची, शिकवणी लागायची. आता सगळेच विद्यार्थी कोचिंगला जातात. मी तुम्हाला एक वेगळी आकडेवारी सांगतो की पुण्यामध्ये ज्यावेळेस कोचिंग इन्स्टिट्यूट नव्हत्या IIT साठीच्या परीक्षेच्या, तेव्हा पुण्यातून मुंबई IITला जाणारे म्हणजे बॉम्बे IIT ज्याला म्हणतो आपण, तिथे जाणाऱ्या मुलांची जी संख्या होती आणि आज शेकडो इन्स्टिट्यूट्स आहेत JEE शिकवणाऱ्या, ज्याच्यावरती पालक विनाकारण सगळा पैसा ओततो. असं असून सुद्धा IIT बॉम्बेला जाणाऱ्या मुलांची संख्या त्यावेळेची आणि आत्ताची ह्याच्यात फरक पडला नाही. पडला असेल तर कदाचित कमी झाले असतील. म्हणजे हे वास्तव असून सुद्धा पालक शाळेच्या फीबद्दल तक्रार ते करतात, परंतु कोचिंगला काही ठिकाणी लाखो रुपये फी भरतात. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शाळेने काही असं उपक्रम दाखवावेत का की जे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शाळेवरती विश्वास बसेल की शाळा आमच्यासाठी सगळं करते? सर, यामध्ये आम्ही जेव्हा दिल्लीच्या शाळा पाहिल्या तर तिथे JEE आणि नीटसाठीच्या पण कोचिंग
स्कूलमध्येच होतं. हा. मग त्यावेळेला 4-5 शाळा त्यांनी क्लब केल्या होत्या आणि ऑनलाईन ते कोचिंग करत होते. ते शाळेमध्ये ती सुविधा उपलब्ध करत होते. नक्कीच याच्यामध्ये शासन आणि संस्था चालकांनी लक्ष घातलं पाहिजे, जेणेकरून चांगले जे कोचेस आहेत, पण तिथं परत प्रश्न येतो त्यांच्या सॅलरीचा. कारण तेवढी सॅलरी शाळा देऊ शकते का, संस्था देऊ शकते का? कारण विद्यार्थ्यांकडनं फी जास्त घेऊ शकत नाही, पालक देत नाही, प्रायव्हेट कोचिंगला देतात. तीच जी प्रायव्हेट जेईचे आणि ह्याची जी फी आहे ती कॉलेजमध्ये लावा बरं, नाही भरणार पालक. तिकडं त्यांना चांगलं वाटतं, इकडे चांगलं वाटत नाही. म्हणजे संस्थेने जरी तयार केलं, बऱ्याच संस्थांमध्ये कॉलेजेसमध्ये जेई नीटचे क्लासेस आहेत, म्हणजे एक्स्ट्रा करून घेतात मुलांकडनं, सीईटीचं करून घेतात, पण पालकांचा त्यावरती विश्वास राहिलेला नाही. मग त्याला दोन्ही बाजू जबाबदार असतील, संस्थाही असेल, पालकही असतील, विद्यार्थी असतील. पण ह्याच्यावरती खरंच सगळ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. समाजाने पण ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. अनेक वेळा असं होतं की एखाद्या कंपनीत एखादी व्यक्ती काम करत असते, पण एक तर त्याचं जमत नाही तिथं, किंवा त्याच्यावरती विश्वास ते ठेवला जात नाही, आणि ती इंडस्ट्री जी असते त्या कर्मचाऱ्याला म्हणजे एक वेळ येते की तो कर्मचारी ती कंपनी सोडतो. नंतर काय होतं की हा कर्मचारी स्वतःची मोठी इंडस्ट्री चालू करतो. असं विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी नोकरी करत असते, ती नोकरी करत असताना उत्तम करत असते, परंतु अंतर्गत पॉलिटिक्समुळं त्या व्यक्तीला ते सोडावं लागतं, काढलं जातं, किंवा हा सोडतो, आणि नंतर तो स्वतःचं विश्व निर्माण करतो, साम्राज्य निर्माण करतो. शिक्षण क्षेत्रात सुद्धा असं दिसतं की काही शिक्षकांना संस्था ठेवत नाही, आणि त्यानंतर तो शिक्षक स्वतःचं एक मोठं एम्पायर तयार करतो. पुण्यामध्ये तर अशी अनेक उदाहरणं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा दिसलीत की एखादा व्यक्ती तिथून बाहेर पडला आणि त्याने स्वतःची संस्था चालू केली. उमेदीच्या काळामध्ये झालेला अपमान, अवहेलना, किंवा आपल्या कर्तृत्वावरती वरिष्ठांचा नसलेला विश्वास, याच्यामुळं आयुष्य जगत असताना ही खरं तर उर्मी मिळते, प्रेरणा मिळते. नेमकं काय होतं? सर, खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. खरं तर आपला जो पहिला प्रश्न होता, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वतःचं स्वराज्य उभं राहावं आणि स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं, आणि त्याची प्रेरणा आपल्या शहाजीराजांकडून मिळाली, राजमाता जिजाऊंकडून मिळाली. त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीला स्वतःचं काहीतरी निर्माण करायचंय, किंवा निर्माण आधी त्यांच्या डोक्यात नसतंही की मला काहीतरी निर्माण करायचंय, परंतु जो व्यक्ती काम करतो एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्यावेळेला चांगल्या गोष्टी त्याला तिथं द्यायच्या असतात किंवा करून घ्यायच्या असतात, तर तिथे कुठेतरी रिस्ट्रिक्शन झाले, इंटरनल पॉलिटिक्स झालं, हे सगळीकडे चालू आहे. मग एखाद्या व्यक्तीला मागे ओढलं जातं, मागे खेचलं जातं, मग त्यावेळेला ती करता येत नाही, आणि मग हा पुढे जातोय, मग कुठेतरी कुरघोड्या कर, त्याला बाजूला काढ, बाजूला कर. मग शेवटी वैतागून, म्हणजे त्यांचे वरिष्ठ आहेत किंवा त्यांनी पण त्याला तेवढा हवा तेवढा वाव दिला नाही, किंवा प्रचंड प्रमाणात त्रास झाला, मानसिकरित्या सगळा त्रास झाला, ती व्यक्ती आपोआप तिथून बाजूला होते. कारण भांडणं करण्यामध्ये कोणाची प्रगती होत नाही. त्यापेक्षा 4 पावलं मागे येऊन जर तो पुढे त्याला उडी मारायची असेल तर 4 पावलं मागे आलं पाहिजे. त्यावेळेला तो विचार नक्कीच करतो की जिथं स्वाभिमान दुखावला जातो, अन्याय होतो, तिथंच एक ज्योत पेटते आणि ती व्यक्ती प्रगती करते. मग जोपर्यंत स्वाभिमान दुखवला जात नाही, अन्याय होत नाही, तोपर्यंत व्यक्तीला त्याची अस्तित्वाची जाणीव होत नाही, आणि तेव्हाच त्याला अस्तित्वाची जाणीव होऊन तो त्याचं वेगळं असं साम्राज्य उभं करायला, साम्राज्य म्हणा किंवा छोटं युनिट म्हणा, उभं करतो, आणि त्याच्यामध्ये तो वाटचाल करतो. आणि त्याला जे हवंय, जे गरजेचं आहे, जी मूल्य आहेत किंवा जे द्यायचंय समाजाला, ते तिथं तो उभं करतो. वा, खूप चांगल्या पद्धतीने सगळ्याच विषयांवर आपण चर्चा केली. शिक्षण हा विषय, आणि तो समाजाच्या सगळ्या घटकांना स्पर्श करतो. लहान मुलांपासून ते त्या मुलाचे पालक असतील, आजी आजोबा असतील, शिक्षक वर्ग त्याच्यात आहे, आणि विविध पद्धतीने तो घडत जातो. त्यामुळे तुम्ही आता या सगळ्या क्षेत्रात काम करताय. शासकीय रचनेतून असलेल्या एका संतपीठ नावाच्या योजनेवर देखील तुम्ही काम करताय, जी शाळा आहे, आणि त्याचं नाव आता खूप चांगल्या पद्धतीने चर्चेत आहे, आणि ज्याच्यातून संतांचं साहित्य विद्यार्थ्यांना जडणघडणीमध्ये उपयोगाला येतं. त्याचबरोबर तुमची स्वतःची सुद्धा एक व्यवस्था आहे, आणि या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही बऱ्याच सामाजिक विषयांवरती नजर त्याची तुमची जाते, आणि तुम्ही त्याची स्वतःची मतं मांडलीत. काही ठिकाणी तुम्ही स्वतः काम देखील करताय. तर
करिअर विजयाच्या माध्यमातून आपण सगळ्या करिअर्सचा आढावा घेत असतो. आज आपण असा विचार केला की एक हे देखील करिअर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक संस्था चालवता किंवा तुम्ही एक विचार घेऊन पुढे जाता. डॉक्टर स्वाती मुळे वाळुंज या क्षेत्रामध्ये अशाच पद्धतीने काम करत आहेत आणि आपण पाहिलं की प्रत्यक्ष काम करणं हे विचारवंतापेक्षा पुढचं काम असतं आणि त्याच्यामध्ये कार्यरत आहेत. करिअर विजयाच्या वतीने तुम्हाला तुमच्या आगामी कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढच्या कुठल्या तरी एखाद्या टप्प्यावर पुन्हा एकदा आपण भेटूयात आणि हे सगळे करिअर विजयाचे जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांनी देखील त्यांच्या कामात कसा बोध घ्यावा या देखील मुद्द्यासाठी आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद. नमस्कार.